सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णं वन्दे जगद्गुरुं। काल आपण बघितलं की त्याच्या या संसार वृक्षाच्या शाखा, काही शाखा वरच्या बाजूला काही शाखा खालच्या बाजूला, तर त्याच्यात व्यष्टी आणि समष्टीचा खेळ पाहिला आपण. आणि आपल्या एक लक्षात आलेलं आहे की चांगलं वाईट जे काही सगळं आणि सगळे 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 रिलेशन्स दिवसभरात लोकांशी घडणारी सगळी नाती हे केवळ गतजन्मीची देवाणघेवाण आहे. कोणत्याही व्यवहारात आपण फसलो नाही आणि कोणत्याही व्यवहारात आपण फसवलं नाही. जे घडतं आहे त्याचा मात्र ॲक्सेप्टन्स. इथे कुठल्याही बाबतीत श्रीकृष्ण आपल्याला की तुम्ही मंदबुद्धी राहा, ह्याला जी ॲक्शन होईल त्याला रिॲक्शन करू नका असं शिकवत नाही आहेत. प्रपंच करावा नेटकाच करायला शिकवतायत ते. जसं आपण सगळं करतो, फक्त इथे अध्यात्म आपल्याला काय सांगतं माहिती का? सगळं करून सुद्धा ज्या वेळेस अपयश येतं त्यावेळी असं समजावं, अपयश याचा अर्थ काहीतरी हातातनं सोडावं लागतं. समोरचा आपल्यापेक्षा स्ट्रॉंग होतो आणि आपण तिथे अपुरे पडतो. त्यावेळी गतजन्माची देवाणघेवाण चालू असते. हे जर ज्ञान मला असेल तर मला जर होणारी गोष्ट अटळ असेल
तर त्याचा त्रास होत नाही. एवढंच फक्त अध्यात्म सांगतं. बाकी अध्यात्म तुम्हाला गरिबासारखा व्यवहार करा असं सांगत नाही, किंवा भगवंताचे दास आहात म्हणून लोकांशी अरेरावी करू नका असं काहीही सांगत नाही. भगवंताचा शिष्य हा अर्जुन होता. किती हुशार होता तो बुद्धीने, आणि भगवंत त्याला काय सांगत होते, तू लढ. लढ म्हणजे उत्तर मिळेल लोकांना. म्हणजे लढाई ही चालणारच आणि आपण घाबरत राहतो. काय होतं, काही ठिकाणी आपल्याला वाटतं की आपण कमी पडलो आणि यांनी मला असा त्रास दिला आणि त्यांनी मला तसा त्रास दिला. तर ते काय असतं माहिती का, अटळ असते गतजन्मीची देवाणघेवाण. ते तिथे होतं आणि त्यातलं आपण लक्ष काढावं, कारण मग तो वासनांचा क्षय होत जातो. आपल्याला होणारा त्रास एकदा झाला की ते संपलं तिथे. पुन्हा ते बी अंकुरत नाही. अशी काही गोष्टी आपल्या जीवनात असे त्रास कमी होत जातात. ही आहे समष्टी. आणि अधश्च मूलानी अनुसंततानी. आता अगदी फारच खाली लोंबायला लागलेली जी मुळं आहेत, वरच्या मुळाला, वरच्या सोट मुळाला, जाड्या मुळाला, चैतन्य नावाच्या मुळाला जी उपमुळं निर्माण होऊन आता खालच्या दिशेने लोंबू लागली आहेत, ती जाग करतायत माणसांना. कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. कर्म करा. मनुष्य लोकामध्ये ती मुळं ओरडून सांगतात, कर्म करण्यासाठी तुमचा जन्म झालाय. कर्म राहिली म्हणून तुमचा जन्म झालाय आणि म्हणूनच तुम्ही या देहरूपी शरीरामध्ये दिसता आहात. चला उठा आणि कर्तव्य कर्म करा असं सांगणारी ही उपमुळं आहेत. इथपर्यंत आपण आलो होतो. आता तिसरा श्लोक म्हणतो, न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर् न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असंगशस्त्रेण दृढेन छित्त्वा. असंग, संग न करणं म्हणजेच विषयांशी संग न करणं, ह्याचा अर्थ अनासक्ती करणं. आणि अनासक्ती करणं हे काय आहे? अनासक्ती रूपी तीक्ष्ण शस्त्राने हा वृक्ष छेदलेला आहे. मला वाटतं हे सुद्धा आपलं झालेलं आहे. की काय आहे या विश्वामध्ये, नुसती आसक्ती आहे. त्याचं कारण विषय आहेत खूप. मनुष्य केवळ आपण कर्मासाठी जन्मलो आहोय हे विसरतो आणि कर्माच्या आजूबाजूचा मोह करतो. मोह केला की त्याच्यासाठी काहीतरी जास्तीची कर्म करतो.
आणि असं करत वासना वाढत जातात. आता हे काय आहे, तर हे आहे म्हणजे आसक्ती विषयांची. विषयांची आसक्ती ज्ञानी माणसाला फक्त नसते, की विषय हे आपल्याला वाहत नेणारे आहेत आणि जन्मानुजन्म आपल्या अंगावर चढवणारे आहेत, की तुम्ही जन्म नवीन घेत राहा आणि सुखदुःख भोगत राहा. असे हे विषयांची आसक्ती आहे. जो ज्ञानी आहे त्याला सांगावं लागत नाही. पण आता काय, भगवंत करुणामय आहेत. आता सगळीकडे नुसती आसक्ती आणि मनुष्य एकावर एक कितीतरी जन्म घेतोय, पण त्याचं हे मात्र लक्षातच येत नाही. मग भगवंत मोठे दयाळू आहेत आणि त्यांनी आता काय केलं आहे माहिती का, हा जो वृक्ष आहे तो अनासक्तीच्या तीक्ष्ण शस्त्राने छेदला आहे. अनासक्तीचं तीक्ष्ण शस्त्र यांनी हा वृक्ष छेदलाय. ह्याचा अर्थ वृक्षावर सगळं आहे. वृक्षावर गुण आहेत, वृक्षावर विषय आहेत, वृक्षाचं मुख्य मूळ म्हणजे चैतन्य आहे. चैतन्याशिवाय हे विश्व उभं राहूच शकत नाही. परंतु काही गोष्टींसाठी या विश्वामध्ये कर्मांसाठी विषय निर्माण केले गेलेले आहेत. आता वेगवेगळ्या कर्मांसाठी वेगवेगळे विषय. आपल्याला जी रेसिपी तयार करायची तेवढेच आपण पदार्थ आणणार ना. वेगळे आणले की झाला मोह. पण आम्ही नेहमीच मोह जास्त केला. तर आता हा मोह कसा थांबवायचा. माणसाला सहन होत नाहीये आणि तरी तो खाजवून खरूच करतोय. हे थांबवायचं कसं. भगवंतालाच दया आली आणि त्यांनी या संसार वृक्षामध्ये एक असं शस्त्र, अनासक्तीचं शस्त्र, त्यांनी हा वृक्ष उभा छेदलेला आहे. महाभयानक. तिथे माणसाला अनासक्ती होते. जर तुमच्या मनामध्ये एकदा मृत्यूची भीती आली की सगळ्याची अनासक्ती होते. परीक्षित राजाला झालं होतं ना 7 दिवस आधी. पण ऋषीमुनींचं त्याच्यावर भरपूर कृपा असल्यामुळे परीक्षिती राजाचं संपूर्ण मन पालटलं होतं. नाहीतर आधी त्याला भीतीच वाटली होती. तर ऋषींच्या गळ्यात साप घातला आणि ऋषींच्या मुलांनी त्यांना शाप दिला होता, आजपासून तू 7 दिवसांनी मरशील. आधी अगदी तो वेडापिसा झाला, घाबरला ना तो. म्हणजे मृत्यू ही एक चीज कशी आहे. घाबरल्यावर होतं काय माहिती का, कशातही इंटरेस्ट राहत नाही. मग परीक्षिती राजाने सांगितलं, नाही, मला मृत्यूपूर्वी फक्त भागवत ऐकू दे. आणि भागवत ऐकता 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 असं लक्षात आलं की जरी आपली चूक झाली असली तरी भलेही मला 7व्या दिवशी मृत्यू येऊ दे, पण आज मी हे ज्ञान घेऊन मग मी मृत्यूला सामोरं जाणार आहे. त्याला अतिशय आनंद झाला. ऋषी मुनींचे, नारद मुनींचे, कारण नारदांनीच ते भागवत त्यावेळी सांगितलं. आता इथे म्हणजे सांगताना काय होतं, एका वेळी अनेक जण भागवत सांगतात. असे रेफरन्सेस त्याच्यात आहेत. भागवतात आहे गुंतागुंत आहे थोडी. आणि शुकाचार्य मुनींनी परीक्षिताला भागवत सांगितलं नारदांच्या सांगण्यावरून. त्याच्यामुळे सगळ्या ऋषी मुनींचे
अतिशय उपकार मानले होते परीक्षिती राजांनी. सांगण्याचा उद्देश की मृत्यूची जर का एकदा आपल्याला भीती वाटली तर जे जीवन आहे ना, नको मला ह्याच्यात काही इंटरेस्ट नाही, नको मला त्याच्यात काही इंटरेस्ट नाही, या जगात काही राहिलंच नाही आहे आता, एकदम सगळी आसक्ती नाहीशी होते. जर तेवढा एकच गोष्ट असेल आणि तोही विचार तुमच्या मनात येत नसेल तर मात्र प्रत्यक्षात मृत्यू या संसार वृक्षामध्ये तशी शेवटी जर स्वतःहून ज्ञानी होऊन आपण विषयासक्ती बंद केली तर ठीक आहे, नाही तर त्याचा शेवटी भगवंत अनासक्तीमध्ये करतात, म्हणजे मृत्यूमध्ये करतात. आणि ते काय म्हणजे ते काय सगळ्यांना काय झाडून मृत्यू आणतात असं नाही. त्यातलं सगळं शास्त्र आपण लक्षात घ्यायचं. ज्याला जेव्हा मृत्यू यायचा तेव्हाच येणार आहे. चांगल्या तब्येतीच्या माणसाला मृत्यू सावकाश येईल, पण तरी जीवनात एक वेळ अशी येणार आहे की तुम्ही जर आसक्ती कधीच कमी केली नाही. असं म्हणाल मग तुम्ही आसक्ती कमी केली की मृत्यू येत नाही का? ते नाही आहे. विषय हा आहे की जीवनात माणसाच्या आसक्ती खूप आहे म्हणून मृत्यू आहे. अनासक्ती व्हावी कुठेतरी फुलस्टॉप लागावा म्हणून मृत्यू आहे. एक शरीरसुद्धा कंटिन्यू होऊ शकलं असतं जर भगवंताची इच्छा असती, तशा टेक्नॉलॉजीने झालं असतं. विषय आपला नाही आहे, पण असं का केलं आहे तर माणसाला समजावं की नाही, शेवटी जर तुम्ही मोह थांबवला नाही तर केवळ एक गोष्ट बास, अनासक्तीचा निदान स्पर्श होतो. शेवटच्या क्षणी जरी आपल्याला हे आलं, फिलिंग आलं, तरी अतिशय सखोल असा अनासक्तीचा स्पर्श होतो. अशी या वृक्षाची रचना आहे. भगवंताची अनासक्ती सोपी नाही, छेदलेलंच आहे पार. पुढे ततः पदं तत्परिमा काय ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी. आता एकदा आपल्याला मृत्यू आला, म्हणजे एकदा जर आपल्याला मृत्यू आला तर परत कोणी येतं का? त्या मृत्यूतून परत तेच शरीर घेऊन मागे कोणी येऊ शकतं का? नाही. ज्याच्यापासून मूळ कार्याची प्रवृत्ती झालेली आहे त्याचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.
आणि सगळं वर्णन आहे या संसार वृक्षामध्ये. सगळं वर्णन आहे. वैयक्तिक जीवाचं सगळे मनोविकार आहेत त्याच्यात, भावभावना आहेत, बुद्धीच्या सगळ्या कल्पना आहेत. आणि ही सगळी उपकरणं, सगळी इंद्रिय, त्यांचे मोह, निरनिराळी उपकरण आहेत आणि त्याची निरनिराळी अभिव्यक्ती आहे. पण आता हे सगळं निरनिराळं किती दिवस पाहावं लागणार आहे तुम्हाला, असं म्हणतात भगवंत. केवळ अविद्येमुळे सगळी ही विविधता दिसते आपल्याला. इंद्रिय वेगळी आहेत, मन वेगळं आहे. संसाराच्या दृष्टीने पाहिलं तर सगळं बरोबर आहे तुमचं म्हणणं. परंतु हे आपल्याला किती दिवस असं दिसणार, भेदक दृष्टीमुळे असं सगळं वेगवेगळं दिसतंय. इवन भगवंतांनी हे सुद्धा अनेक वेळा सांगितलंय की प्रत्येक व्यक्ती ही आपल्याला वेगळी दिसते आणि वेगळी दिसली की आपण तिच्याबद्दल दुश्मनीचा भाव आणतो. त्याचं कारण ती व्यक्ती माझ्यापेक्षा वेगळी आहे ना. म्हणजे मी श्रेष्ठ आणि ती व्यक्ती कनिष्ठ. मी श्रेष्ठ आणि ती व्यक्ती कनिष्ठ. कारण दुसरा तो कमी महत्त्वाचा, मी तो जास्त महत्त्वाचा. असं सगळं जग माझ्या नजरेत कमी महत्त्वाचं आहे, व्यक्ती असून सुद्धा. असा जो एक परकेपणा येतो, तर भगवंत म्हणतात हे सगळं एका नजरेत दिसलं पाहिजे. म्हणजे हे असं दिसणार नाही. भेदक बुद्धीला, भेदक दृष्टीला ते तसं दिसतं. मी वेगळा आणि समोरचा वेगळा. पण संपूर्ण विश्व हे भगवंतानीच भरलेलं आहे. तर व्यक्तिमध्ये भगवंत कसा पाहणार? अभ्यासानेच ते होणार आहे. समोर व्यक्ती आली, भगवंत आला. भगवंत काय बोलला, भगवंतानी काय सांगितलं, भगवंतानी काय व्यवहार केला, तिथे अजून माझा प्रश्नच नाही आहे, माझा विचारच करायचा नाही आहे. एक तर पहिली गोष्ट इंद्रियजन्य ज्ञान पाहिजे. दुसरी गोष्ट सर्व विषयांचं ज्ञान पाहिजेच. त्याचं कारण आपल्या कर्मांसाठी आपल्याला ते विषय हाताळायचेत, विषय अनुभवायचेत. त्याच्यामुळे त्यांचं ज्ञान पाहिजे. काय आहे, बारीक सारीक अनेक गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत.
आणि दुसरी गोष्ट, मानव जातात आणि ते परत येत नाहीत. मग ते परत काय येत नाहीत याचा शोध घेतला पाहिजे. परत ते काय येत नाहीत? देहच नाहीसं होतं ना. आता मनुष्य कशाच्या रूपात आपल्याला दिसतो? देहाच्या. गंमत बघा. आणि तरीसुद्धा हा जो देह आहे, हा देह बोलतो का? माणूस आपल्या ज्ञानाप्रमाणे बोलतो, आपल्या वृत्तीप्रमाणे बोलतो, आपल्या विचारांप्रमाणे बोलतो, आपल्या बुद्धीप्रमाणे बोलतो. म्हणजे काय? तो देहाप्रमाणे बोलतो का कधी? नाही. सूक्ष्म गोष्टींचा वापर होतो तो बोलत असताना. याचा अर्थच देह हे वेगळे आहेत. देह हे कव्हर आहे. हो, कव्हर आहे. त्याच्याकडे इतकं पाहायचं नसतं. आपण लोकांच्या देहाकडे बघतो, आपण लोकांच्या उठण्या बसण्याकडे बघतो, परंतु अतिसूक्ष्म गोष्टीतून मानव जन्माला येतो. मन, बुद्धी, वृत्ती, वाणी या गोष्टींमधून मानव दिसतो, मानवाचं स्वरूप दिसतं. सगळं आपण चुकीचं पाहून सुद्धा आपण चुकीचे निर्णय देत असतो. हा समोरचा माणूस असा, तो तसा. तसं नाही आहे ते, तसं ते नसतंच. अतिसूक्ष्म ज्ञान आहे आणि ते अजमावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग कोणत्या प्रकारचे जे साधक असतात ते कोणत्या प्रकारचे असे साधक आहेत की जे संपूर्णपणे या वृक्षाला जाणतात? निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञैर् गच्छन्त्यमूढानि पदमव्ययं तत्. आता बघा काय काय. अहम मन्यता म्हणजे गर्व.
मोह मुक्त, मोह, आसक्ती, यातून मुक्त झालेले, पूर्ण निवृत्ती झाली आहे सगळ्या सुखदुःखातून. याचा अर्थ काय? सुखदुःखातून कधी निवृत्ती होते का? त्या द्वंद्वांपासून मनाला बाहेर घेतलेले. आता झालं तरी सुद्धा त्याच्यापासून हे अलिप्त राहतात. आणि असे भ्रांतीरहित लोक, भ्रांती नाहीच आहे त्यांना. भ्रांती म्हणजे काय? असं होतं कसं? किती वेळा मी कंट्रोल केले, पण असंच होतं. भ्रांती झालेली आहे मोहाची. पण ज्यांचा अशा रीतीने पूर्णपणे कंट्रोल आहे तेच लोक परमपूर्तीचा आनंद उपभोगत असतात. आता याला शब्द नाही आहेत, ते प्रत्यक्षात करावं लागतं. हा होता या श्लोकाचा विषय. परंतु या अध्यायामध्ये प्रत्येकच श्लोक अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत मोठा विषय असलेला. म्हणजे परत एक अर्धा तास लागणार. म्हणून आज आपण इथे थांबू. हा श्लोक 5वा आहे. उद्या क्लास कंटिन्यू होईल. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः.